आणि अर्ध्यात आलेली तार वडायची आणि इथून खाली राहिलेली नदीपर्यंत मग होईन सगळी तार वडायची. हे गाईज मी स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. सुरू करते आपला आता तिसरा दिवस झालाय सुरू. तार लावायची चालूची, अर्धी तार लावून झालेली बघा याची. ठीक आहे. ऊन तर पाव अशी जसं यल साईड झालेली आणि यल साईड राहिली. 4 बाजूपैकी 2 बाजू लावून झालेले आहेत आणि 2 राहिलेले आहेत. तर परत लावायला आलो तर आज तिसरा दिवस आहे. सकाळच लावतो 10 वाजेपर्यंत बघा. हे बंडेले हे कडीन लावायची बाबळीपर्यंत. मग बाबळीपासून डबल सरळ की अशी लाईन खाली जाईन, पण बंडेल कमी पडत येतं. डबल इकडं घासाला लावलेलं येतं ते काढून आणायचे. तर बघू तर अजून अर्धा पाऊण तास उशीर झाला. सगळे आले नाहीत लवकर सकाळ लावायला. बाजरी बघून घ्या तुम्ही. देखो सगळी बाजरी वरून दाखवतो तुम्हाला की बाजरी बघा. ही सगळी एवढ्या बाजरीला लावत चाललंय डुकरापासून वाचायसाठी. बघू तर आज लावून होती का नाही तार. सगळी एक दिवस खोटा ठोकल्या. काल अर्धी तार लावली, आज अर्धी तार लावायला पण काही बंडल कमी येतं. डबल ती सोडून आणायचे तर म्हणून म्हणतोय. आता ही एवढी साईड इथं लावून घ्यायची. आता एवढी साईड लावित होतो मग दाखवतो तुम्हाला. दरवाजा आहे इथं घेऊ तर तार लावित होतं बा. एक उभी साईड झाली आता, आडी साईड लावून. आता फक्त एकच साईड राहिली एवढी कडीची फक्त लावायची बा. आता 3 साईड लावून झालेल्या आता समज घ्या. आता लावलेली तुम्हाला दाखवली म्हणून एवढी लावितो. सगळी लावून झाली ही आणि आता ही राहिली. अच्छा मी म्हणलं होतं घासातून बंडेल आणायचे. तिसरा आणलाय. 2 आणून टाकले होते त्याच्या आधी. तिसरा आणि चौथा येतोय. 4 लागत होते बंडेल. आणि अर्ध्यात आलेली तार वडायची आणि इथून खाली राहिलेली नदीपर्यंत मग होईन सगळी तार वडायची. हे बा नाना इथं बांधायला येतं आणि मी वडायला येतं. नाना सांगा बरं 2 शब्द तुम्ही. वा आता इथं जॉईंट द्यायचं आहे. दोन्हीचं जॉईंट द्यायचं आहे. तर दाखवू शकत नाही जॉईंट जाताना. दोन्ही हाताने वडावं लागायची तार. इकून आता मागं थोडी इथं गॅप पाडा म्हणून बघा. अजून नाही आलेला चौथा बंडेल. अजून तो गोळा करून नाही तसं घासापासून. काल इथून बघा तुम्हाला दाखवतो. इथून ह्या मोठं झाड दिसतंय सागवानाचं. तिथून कडी पासून अशी कड तिथून उभं सरळ डायरेक्ट बघा वर. आज सुरुवात केली होत्या झाडापासून. एवढी काल यल साईड लावून झाली होती तार. आज आता त्या झाडापासून तास करीत ह्या बाबळीपर्यंत तिथून तर बघा की कडी यल साईड लावायचं ह्या झाडापर्यंत. आज होईन बा लावून. एक दिवस खोट्या ठोकायला आणि 2 दिवस तार लावायला गेली. बहुतेक आणलेलं बंडेला पुरत आहे का तिथं राहिलेला मधला गॅपमध्ये का अजून एक लागतोय. 4 बंडेल लागत होते बा. कमी पडले होते घासाची काढून आणले. तिथं इथं आहे बा. इथून घास म्हणजे गिन्नी गावात आणि तिथं सगळ्याचं इथं लावली होती डुकरामुळं. मधी बी लावली होती ती काढून आणली. तर दोन्ही बांधाच्या मध्ये गोल राऊंड घातलेला आहे त्याच्यामध्ये. तिथून घरापासून फक्त इथं आणायचे बाजरी म्हणून. नाही तर डुकरं बाजरी ठेवणार बी नाही. तर इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. तर बघा की इथून तर एवढी लागे ती तार. चौथा बंडेल आलाय आता बा. अवख्या झाडापासून तर एवढं बघूत परतोय की एक बंडेल थोडा बारीक तुकडा कमी पडतोय. मग होईन सगळी तार लावून पुरल्यावर तो बंडेल तिथं आलाय. आता इथं लावायची चालली तार. तर बघा आता इथं थोडीच जाळी कमी पडलेली बा. की जाळी देखे आणि देखे एवढा तुकडा कमी पडाय 5 फुटाचा म्हणून कोपऱ्यात तिथं गुंतलेली जादा ती करून उद्या आता करायची. आता 10:30 वाजून गेलेत. दुसऱ्या कामाचा टाईम झालाय गुरं बिरं म्हणून बा. आता थोडीच राहिली लावायची नाहीत. बाकी सगळी झाली. तुम्हाला दाखवतो आज किती लावायची झाली आणि काल तर दाखवलीच होती किती लावायची झाली बा. फास्ट मोडमध्ये दाखवतो. तो बा तिथे दरवाजा येतो. ते नाना लावायला आले दरवाजा. तर तिथं दरवाजा लावित येतं. आणि बघा आता तुम्हाला सगळी दाखली हो की बा इथून तर त्या कडेपर्यंत लावलेली थोडी कमी पाळलेली आहे. ते बहुत उंदाच्या ब्लॉकमध्ये आहे. ते म्हणतात काही जागेवरची बाजी तर झोळ पाडा तिथं लाकडं लावायची. तर ते दाखीन काय उंदाच्या ब्लॉकमध्ये अजून काय ठरतंय काही नाही. तर बघा पहिल्या दिवशी खोट्या ठोकीला, दुसऱ्या दिवशी तार आणि तिसऱ्या दिवशी तार लावली.
सोपं नाही बघा हे सगळं 4 एकराचा डाग आहे, एवढं त्याला लावावं लागतं. तुरी सोडता बा तुरी धरता आणि ती सरता एकच समजा तुरी लावायची असत्या तर 3-4 बंडल जादा वाढले असते. बाकी एवढीच तार लावावं लागली असती, सगळी उभी धरली असती. तशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशीच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.